ही आहे मित्रांनो आजची आपली सवारी, माझी सुझुकी बर्गमन PT 125cc। हिच्यावरती आपण आज बागेश्वर धाम सरकारची कथा ऐकायला जाणार आहोत। झुरखेडा येथे आणि झुरखेडा तिथं आधीच लावावे लागते, दुसऱ्याकडे पार्किंग करावे लागते, त्यामुळे दूरच लागेल आपली गाडी। श्री महाकाल मित्रांनो, ही आपली गाडीची चावी, ही जाते आता गाडीत। ही झाली आपली गाडी आता चालू। फक्त आपली गाडी एवढीच राहील आहे। तर मित्रांनो, आता आपण माझ्यासोबत आपल्या गलीतील पंकज आहे, त्याच्यासोबत मी जाणार आहे तिथं बागेश्वर धाम सरकार यांच्या कथेत। तर बघू आता कसा एक्सपिरियन्स असतो आपला। मी पहिल्यांदा जातो आहे, याआधी त्यांचे 4 दिवस झाले, 4 दिवस मी काही गेलो नाही, कारण वर्कलोड एवढा होता की मला सुट्टी नव्हती। काल पण दिव्य दरबारला मी जाऊ नाही शकलो, कारण माझा जो सहकारी मित्र होता तो मित्र तिथं गेलेला होता त्याच्या फॅमिलीसोबत, त्याचा प्रॉब्लेम आहे बिचाऱ्याचा, त्यामुळे मी म्हटलं जाऊ दे, म्हटलं भाऊ तू जाऊन ये। त्यामुळे मित्रांनो, आज आपण जाणार आहोत झुरखेडा या गावी। गाडी तर आपल्याला इकडेच पार्क करावी लागेल, 2 ते 3 किलोमीटर चालत जावं लागेल, तेव्हा श्री बागेश्वर धाम कथेचा आपल्याला पंडाल दिसेल। तर आता जाऊ आणि थेट तिथंच भेटू। चला, जय श्रीराम।
एवढ्या जोरात सगळं पटवतो का महाराज महाराज नाही घेतली महाराज दोन जाईल डायरेक्ट हा ये बी आला चाल कोण ये आहे पार्किंग आमच्या माहिती आमचं पार्किंग तिकडून गाडी घे अडवणारे लोक बाहेर झाले नाही अडवणार नाही चाललंय पंचर जाऊन जाय ना ते अरे बुका रे तिकून घे काटे टाकले त्यांना तर मित्रांनो आपल्याला या भाऊनी मदत केली आहे आपल्याला पार्किंग मिळत नाही होती त्यामुळे या भाऊचा खूप खूप धन्यवाद तरी का अरे नेमून काढायला पाहिजे तरीच का गाडी करून तर बघू शकता मित्रांनो केवढी गर्दी येत आहे आपल्या बागेश्वर धाम महाराज यांची कथा ऐकायला हे 2-3 किलोमीटर चालायचं असतं पण आम्ही चला 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 पुढे बघणार इकडे इकडे हे आहे 108 यज्ञकुंडाचं ठिकाण नालमधून
तर मित्रांनो आता आपण आलोय, हे बघा 108 हवनकुंडांचं ठिकाण यज्ञांचं. हा? फोन लागतो तिकडे लागत जाऊ दे, आपल्या काही फोन बी लावणे नाही. हा चाबी दिला ठेव. हा कमाल होईल तू देख तशी इच्छा. 108 हवनकुंड आहे ते, यज्ञकुंड. चला मित्रांनो, आता आपण बागेश्वर महाराज यांच्या कथाच्याच ठिकाणी जाऊया. आता बोलायचा थोडा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे असं बोलताय. येतील रे ते, गर्दी बघू शकता मित्रांनो तुम्ही. चला तर मित्रांनो, आता आधी भोजन करून घेऊ. जेवण झाल्यानंतर खाण्यामध्ये टाकावे हवे, टाकू नका. भोजन स्वच्छता राखावी. जिथे भोजन करतात तिथे तुम्ही हात ठेवू नका. पाणी चालू करू नका. थोडं बार गाव रे, जास्त नाही. आपल्याला काय करतो पैकी मंडळी, भाविक भक्त सांगायला आनंद वाटतो. आज कथेच्या तुम्हा मायबापांच्या साक्षीनं आयोजक मंडळींच्या बहुत प्रयत्नांनी श्री स्वयंभू चैतन्य रामकृष्ण झुरखेडा निमखेडा
समस्त या ठिकाणी यादी आलेली आहे. कोणाचा अनवधानाने नाव सुटेल तर निवेदक या नात्याने मी स्वतः दिलगिरी व्यक्त करतो. कोणी खाली गोड कॉमेंट करू नये. तुम्हाला शंका वाटत असेल तर मला फोन करता माझ्याजवळ यावं. कोणाचा या ठिकाणी आभेर करण्याचा माझा प्रयत्न नाही. मी आपल्याच वतीचा एक माणूस आहे. फक्त ठरवतो की मी आराधना केल्यामुळे जिनेवर शांतता जर बाळगली तर शेवटच्या माणसापर्यंत पेंडालच्या प्रत्येक भावी भक्तापर्यंत माझा स्वतःचा आवाज जाईल. एवढी कृपया तुम्ही आपल्या स्वतःमध्ये अंमलबजावणी करावी. कथेला काही तासांमध्ये सुरुवात होणार आहे तरी आपण राम राम मंडळी. तर तुम्ही विचार करत असाल की हा परत घरी कसं काय दिसतोय. तर मित्रांनो, आम्ही 1-1:30 वाजता तिथं कथा मंडपात गेलो होतो. आम्हाला जागा तर होती, पण मग अशी परिस्थिती होती की भागेश्वर महाराज जे आहे ते गेले होते शेगावला. तर तुम्ही विचार करू शकता की शेगाव आपल्या जळगावहून तरी असेल 100-120 किलोमीटर. तर आम्हाला समजून गेलं की भागेश्वर धाम वाले महाराज जल्दी तर येणार नाही. तर आता जे आहे ते 4:30 वाजलेले आहेत. तरी पण आपली कथा जी आहे ती चालू झालेली नाही आहे. त्यामुळे आम्ही घरी येऊन गेलो होतो आणि म्हटलं घरूनच बघू आता. त्या कथेच्या ठिकाणी तर जाऊन आलो, तेवढंच कथेच्या ठिकाणी पाया पडून आलो. म्हटलं चला कथेच्या ठिकाणी तर आलो. मंडपाचं दर्शन झालं, 108 हवन कुंडांचं दर्शन झालं. तर बघू पुढे जर नशिबात असलं तर भागेश्वर महाराज यांचं दर्शन होऊ शकेल. तर चला मित्रांनो, जर काही चूक झाली असेल तर माफ करा. म्हणजे माझ्या या ब्लॉगमध्ये तुम्हाला भागेश्वर महाराजांचं दर्शन झालेलं नाही, त्यामुळे मी माफी मागतो आणि या ब्लॉगचा एंड करतो. धन्यवाद. जय श्रीराम.